आंबेगाव तालुक्यातील मंचर या ठिकाणी अस्मिता भवन येथे पार पडलेल्या कोविड लसीकरण मोहिमेस मंचर येथील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून 2 दिवसात सुमारे 800 नागरिकांनी लस घेतली आहे। गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आरोग्य विभागामार्फत लसीकरण करण्यावर भर देण्यात येतोय। कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने अनेक नागरिक लसीकरण करण्यासाठी येत नाहीत। मात्र गेल्या काही दिवसांत कोरोनाचा नवीन ट्रेंड आल्याने नागरिक लसीकरण केंद्रावर गर्दी करू लागल्यात। मंचर तालुका आंबेगाव या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र म्हाळुंगे पडवळ यांच्या माध्यमातून महिला अस्मिता भवन या ठिकाणी सुरू असलेल्या लसीकरणाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत 2 दिवसात सुमारे 700 ते 800 नागरिकांनी लस घेतली आहे। हे कोविड लसीकरण कोविडच्या सर्व नियमांचं पालन करून पार पडलंय। या लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र म्हाळुंगे पडवळचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तुषार पवार, सुधीर वाघमोडे तसेच हेल्थ इन्स्पेक्टर भास्कर साबळे, दत्तात्रय भागवत, आरोग्य सेवक दत्ता सोनवणे, आरोग्य सेविका इंदुमती पोटे, नैना तापकीर, त्याचबरोबर सुरेखा गांजाळे, सुषमा थोरात, मंजुषा जाधव, वंदना थोरात, मंदा लोखंडे, साधना मांदळे या सर्व टीमनं विशेष प्रयत्न केलेत। नमस्कार, मी डॉक्टर सिंधू डाकवाले, प्राथमिक आरोग्य केंद्र म्हाळुंगे पडवळ इथे आरोग्य अधिकारी म्हणून वैद्यकीय आरोग्य अधिकारी म्हणून मी काम करत आहे। तुम्ही जनतेला काय आवाहन करणार लसीकरणाबद्दल? माझं मत असं आहे की म्हणजे 2 वेव्ह तर येऊनच गेल्या आहेत कोविडच्या, तर आता सध्या ओमायक्रॉन हा साऊथ आफ्रिकेमधून नवीन स्ट्रेन आलेला आहे। तर मग आणि या स्ट्रेनचं 3rd वेव्ह येऊ नये म्हणून सगळे जे लोक आहेत जे 18 वर्षाच्या प्लस अबोव 18 प्लस त्यांनी सगळ्यांनी ज्यांचं पण फर्स्ट किंवा सेकंड डोस राहिला असेल त्यांनी सगळ्यांनी येऊन कंप्लीट करून घ्यावे। नमस्कार, मी प्राथमिक आरोग्य केंद्र म्हाळुंगे पडवळ येथील हेल्थ इन्स्पेक्टर श्री भास्कर साबळे बोलतोय। मला एक विचारायचं सर तुम्हाला की एवढ्या दिवस आता जे लसीकरणचा वेग वाढला आहे हा कशामुळे वाढला आहे? सध्या मध्यंतरी हे लसीकरण फारच कमी प्रमाणात होत होतं, मंदगती होती, परंतु ह्या 2 आठवड्यामध्ये ओमायक्रॉनच्या व्हेरिएंटच्या भीतीमुळे लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आणि त्यांनी जास्तीत जास्त कोरोनाचं इंजेक्शन घेण्याचं ठरवलं गेलं आणि त्यामुळं पहिला आणि दुसरा डोस उच्चांकावर आता सध्या अस्मिता भवन मंचर येथे होत आहे। साधारण किती झालं लसीकरण 2 दिवसामध्ये? आता या 2 दिवसाचा जर आकडा काढला तर 780 पर्यंत गेलेलं आहे आणि आजचाच माझं 590चं उद्दिष्ट पूर्ण झालं। मग तुमचं टीमवर्क कसं असतं, म्हणजे किती जण असतं? ह्या टीमवर्कमध्ये सन्माननीय वैद्यकीय अधिकारी यांच्या नियोजनाखाली आरोग्य पर्यवेक्षक हेल्थ इन्स्पेक्टर म्हणून मी स्वतः असतो। माझ्यासोबत सन्माननीय वैद्यकीय स्टाफमधील ANM भगिनी आणि आरोग्य सेवक बंधू हे एकत्रित असतात आणि ते ऑनलाईन करणं आणि इंजेक्शन देऊन त्यांना कोविड लसीकरण निरीक्षण कक्षामध्ये ठेवणं ह्या कामी सन्माननीय आशाताई असतात आणि ह्या सगळ्यांच्या ग्रुपमध्ये आम्ही हे काम करत असतो। तुम्हाला असं किती दिवस वाटतं का अजून लसीकरण वाढेल म्हणून? आत्तापर्यंत आमचं एक असं मत होतं की हे लसीकरण लवकरात लवकर संपुष्टात यावा, परंतु काही कारणास्तव मध्यंतरी लोकांनी करोना गेलाय हा त्यांच्या स्वतःच्याच मनाचा त्यांचा दावा होता, भ्रम होता आणि त्या भ्रमाच्या पोटी त्यांनी करोनाची लस सेकंड डोस किंवा पहिला डोस घेण्याचे टाळले होते। परंतु या ओमायक्रॉनच्या व्हेरिएंटच्या भीतीमुळे परत लोकांचा या कोरोनाच्या लसीकडे वळण्याचा परिणाम चांगला जाणवला आणि यामुळे आता सध्याचं 1 ते 2 आठवड्यात आपण माझ्या मते आंबेगाव तालुक्यातील किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र म्हाळुंगे पडवळच्या कक्षेतील लसीकरण आम्ही पूर्ण करण्यास समर्थ होऊ आणि जनतेची यात साथ राहील। न्यूज रिपोर्टर दत्ता नेटके, आज 24 तास, मंचर।
नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.